परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नगर परिषद किल्ले दारू निवडणूक ही 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे आणि त्यानंतर 2 कार्यक्रम उमेदवाराची परत घेण्याची मुदत, त्याचप्रमाणे 2 तारखेला प्रत्यक्ष मतदान अशा पद्धतीनं ही निवडणूक या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते राजेभाऊ अण्णा मुंडे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी शिरसट, बाळासाहेब चव्हाण, मयूरजी सावंत, माजी सभापती हनुमंत बाप्पा, नरवणे आमचे विधानसभा पक्षप्रमुख यशवंतराव गायके, साहेब जाधव आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधू, पत्रकार मित्रांनो, या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून बाळासाहेब रामराव जाधव यांची राष्ट्रवादी पक्षाने निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मध्ये म्हणजे सर्वसाधारण महिलातून सुनीता आकाश चव्हाण आणि सर्वसाधारण ब गटातून शेख गफार शेख जैनुद्दीन असे 2 उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जाती महिला सौ उषा नवनाथ गायसमुद्रे आणि 2ब मधून सर्वसाधारण मतदारसंघातून नितीन शिवाजीराव नाईकनवरे नितीन शिवाजीराव शिंगारे। प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती महिला सौ ज्योती माणिक गायसमुद्रे, सर्वसाधारण मधून सूरज विष्णू कोमटवार। 4अ मधून डॉक्टर आकांक्षा संजय फावडे आणि सर्वसाधारण मधून श्रीमती शांताबाई कोंडीबा कावळे। 5अ मधून संजीवनी अनंत चिंचाळकर आणि सर्वसाधारण महिलामधून श्रीमती शेख हुमा गैसुद्दीन। 6अ मधून बानू बेगम शौकत अली सय्यद आणि सर्वसाधारण मधून सय्यद हारून सय्यद रौफ। 7अ मधून आवेज अब्दुल रशीद कुरेशी आणि सर्वसाधारण महिलामधून संगीता आनंद भावटणकर। 8 मधून महिलामधून सुप्रिया सचिन जाधव आणि सर्वसाधारण मधून गणेश धोंडीबा सावंत। 9अ मधून अश्विनी प्रवीण गायके आणि सर्वसाधारण ब मधून सुधीर वसंतराव शिंगारे। 10अ मधून लक्ष्मण हनुमंत शिरसट आणि ब मधून सौ भूमिका सुजित वैरागे। जे असे नगराध्यक्ष पदाचा 1 आणि 20 नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी मी आपल्यासमोर जाहीर केलेले आहेत। आज या निमित्तानं मला एक दुसरी घोषणा करायची। आत्तापर्यंत नितीनराव शिंगारे यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली, परंतु आता उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी डॉक्टर मयूर मुकुंदराव सावंत यांची धारूर शहर अध्यक्ष म्हणून
आणि या निवडणुकीचं प्रचार प्रमुख म्हणून सुद्धा पक्षानं त्यांची निवड केलेली आहे। या निवडणुकीमध्ये अनेक जण उभा राहणार आहेत, अनेक आघाड्या होणार आहेत। भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार आहे, शिवसेना स्वतंत्र लढणार आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्र लढणार आहे। म्हणजे असे 4 किमान उमेदवार प्रत्येक प्रभागात राहतील। त्याच्यापेक्षाही अपक्ष आणि आणखीन काय राहतील ते काही मला माहीत नाही, परंतु हे 4 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत। धारूर शहराचा मी मागच्या 2009 ते 14, 2019 ते 24 आणि आता 2024च्या पुढचा कालावधी असा 3 टर्म मी या मतदारसंघाचा आणि धारूर शहर ज्याच्यामध्ये येते त्याचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो। धारूर शहराचा जो प्रमुख प्रश्न आहे, मागच्या जसं काही देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचा प्रश्न म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, तो आहे की इथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न। 2014 मध्ये मी आमदार असताना आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री अजित पवार असताना मी या ठिकाणी या शहरासाठी जवळजवळ 19 कोटी रुपयाची पाणी पुरवठा कुंडलिका धरणावरून या ठिकाणी मंजूर केली होती, परंतु नंतर जे म्हणून नगराध्यक्ष झाले त्यांच्या कालावधीमध्ये ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही। म्हणजे हे फार मोठं अपयश मागच्या काळामध्ये जे नगराध्यक्ष होते, एक प्रकारे त्यांचं अपयश म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। त्यांनी नळ योजना पूर्ण करण्याच्या ऐवजी स्वतःच या नळ योजनेबाबत तक्रारी करायच्या आणि काम थांबवायचं अशा पद्धतीचं धोरण घेतलं आणि त्यामुळं ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही। शेवटी त्याच्यात काय पैसे जो काही निधी शिल्लक होता 10-12 कोटी रुपये, तो निधी शासनाला परत गेला आणि म्हणून आम्ही नव्यानं परत आमदार या नात्यानं मी प्रशासकाचा कालावधी चालू झाल्यानंतर परत एकदा मानसी 175 लिटर हा जो काही नॉर्म आहे शहरासाठी, त्या ती लोकसंख्या आणि पुढच्या 30 वर्षाची वाढणारी लोकसंख्या हे गृहीत धरून 175 प्रति मानसी असं नव्यानं प्रस्ताव शासनाकडे पाठवला। त्या शासनाने त्याला मंजुरी दिली, ज्याच्यामध्ये जुनी पाईपलाईनचाही समावेश होता, जी अपूर्ण होती, पूर्ण झालेली नव्हती, त्याचाही समावेश होता आणि नव्यानं पाईपलाईन अशा पद्धतीनं मानसी 175 लिटर पाणी या शहराला पुरवण्याच्यासाठी नळ योजना मंजूर झालेली आहे। आणि त्यात आनंदाची गोष्ट ही आहे की जी जुनी नळ योजना अपूर्ण होती तिचं काम आता पूर्ण झालंय आणि टाकीपर्यंत ते पाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे। या नवीन योजनेमध्ये जवळजवळ 15 लाख लिटरच्या नवीन टाक्या, 12 ते 15 लाख लिटरच्या नवीन टाक्या नव्यानं तयार करण्यात येणार आहेत। नव्यानं पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनची केली जाणार आहे आणि त्या कुंडलिका धरणावरून अजून एक पाईपलाईन, म्हणजे अशा 2 पाईपलाईनच्या द्वारे धारूर शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे। आणि मला आपल्याला खात्रीपूर्वक सांगायचं की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि धारूर वाशियाची जी पाणी टंचाई आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी दूर होईल। मला जो काही कालावधी मागच्या काळात म्हणा, शेवटच्या आता प्रशासकाचं 2-3 वर्षाचं राजवट जर म्हणली तर धारूर शहराच्या जी काही विकासाची कामं आहेत ती आम्ही चालूच ठेवलेली होती या काळात सुद्धा। आणि जवळजवळ 25 कोटी रुपयाचे रस्ते आणि नाल्याचे बांधकाम अतिशय चांगल्या दर्जाचे या शहरात पहिल्यांदाच या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत। सभागृहाचे विविध समाजासाठी लागणारे आम्ही या निमित्तानं DPDC मधून काही शादीखाने म्हणा किंवा
सभामंडप म्हणा, सभागृह म्हणा, ज्या काही या निर्णया समाजाच्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्याबाबत एक आमदार या नात्यानं आणि प्रशासकाच्या कालावधीमध्ये मीच पुढाकार घेऊन ही कामं शहरामध्ये केलेली आहेत. आणि दुसरी एक गोष्ट आहे की या शहरातले जेवढे DP रोड आहेत त्या DP रोड चांगल्या पद्धतीचे व्हावेत आणि रहदारीसाठी आणि दळणवळणासाठी चांगले रस्ते या शहरवासियांना व्हावेत. एक स्मार्ट सिटी म्हणून जसं पुण्या मुंबईमध्ये आज आपण रस्ते बघतो त्या पद्धतीनं या शहराचे रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नगरोत्थान या योजनेमध्ये आम्ही जवळजवळ 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव, 102 कोटी बी एक्झॅक्ट, 102 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे. आणि नजीकच्या भविष्यामध्ये याही कामाला आता ही आचारसंहितेची काही अडचण शासनाला पण असणार आहे, तर ही निवडणूक झाल्याबरोबर निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात या कामाला सुरुवात करून एक धारूर शहराचा कायापालट करायचा. इथल्या पाण्याची टंचाई आणि इतर ज्या सार्वजनिक सुविधा असतात त्याच्यामध्ये रस्त्यासाठी भरीव निधी या शहरासाठी आणण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे. आणि म्हणून हाच विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. आम्ही आमचा रितसर जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात जर धारूरकरांनी ही नगर परिषद दिली तर आम्ही काय काम करणार याचा संपूर्ण आराखडा आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. आणि म्हणून मला खात्री आहे की मागच्या काही वर्षामध्ये रखडलेली पाणीपुरवठा योजना जशी आज आपण यशस्वीपणाने पूर्ण केली त्याच पद्धतीनं इतरही विकासाची कामं ही निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही एक सर्वांगीण विकास करायचा आणि धारूर शहर एक स्मार्ट